प्रिया दीक्षितची अरे रावी. कारण यापुढे मी ती शनाया नाही ज्यामुळे इतरांना तिला धमकावण्याची परवानगी तिने दिली. शिवाय आता माझ्याकडे तू आहेस. शनायाने आत्मविश्वासाची भावना दाखवून शांतपणे उत्तर दिलं. जर आत्ता आपण प्लेनमध्ये नसतो तर जोपर्यंत तुला यापुढे श्वास घेता येणार नाही तोपर्यंत मी तुला किस केलं असतं. आदित्यने तिला किस घेण्याची तीव्र इच्छा दर्शवल्यामुळे त्याने त्याचा संयम राखण्याचा प्रयत्न केला. त्याऐवजी त्याने तिला टाईटली हग केलं आणि तिच्या बॉडीमधून येत असलेल्या युनिक फ्रेग्रन्सचा आनंद घेतला. दरम्यान प्रज्ञाचा असिस्टंट शनाया फर्स्ट क्लासमध्ये काय करते आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याला एअर हॉस्टेसने रोखलं आणि आत प्रवेशाची कोणतीही शक्यता नसल्याने तो बाहेरच अडकला. 12 तासांच्या लॉंग फ्लाईटनंतर प्लेन लोकल टाईमनुसार सकाळी 9 वाजता लँड झालं. वेदांतची मोठी बहीण प्रिया दीक्षित आगमनासाठी थांबली होती. त्यांना पाहून तिने उत्साहाने सर्वांना मिठी मारली, अगदी शनायाला देखील. जरी त्याच्या बहिणीचा ओरिएंटल दिसणारा चेहरा असला तरी ती वेस्टर्नर्स सारखी उंच होती. तिच्या शरीरावरचे कपडे सर्व लिमिटेड डिझाईन्स होते, जगातील एकमेव. दुर्दैवाने तिचा एकच दोष होता, जो तिचा कॉमन लुक होता. अन्यथा ती एंटरटेनर म्हणून करिअर करू शकली असती. तिची केवळ सेव्हिंग ग्रेस म्हणजे तिच्याकडे टॅलेंटसाठी चांगली नजर होती. तिचे कलाकार अत्यंत प्रसिद्ध नव्हते, तरीही ते वेस्टर्न मार्केटमध्ये खूप इन्फ्लुएन्शियल होते. शनाया आणि वेदांत एकत्र होते त्या काळात शनायाने फक्त 2 वेळा प्रियाला पाहिलं होतं. शनायाला इतरांना कंट्रोल करणारी महिला आवडत नव्हती आणि प्रिया अत्यंत कंट्रोलिंग होती. शनाया, तू आणि वेदांत यांच्यात घडलेल्या गोष्टीबद्दल मी आधीच ऐकलंय आणि मी त्याला आधीच रागावले सुद्धा आहे. परंतु तू प्रोफेशनल वर्क आणि पर्सनल रिलेशनशिप वेगळं ठेवायला हवं. तुझ्या स्वतःच्या पर्सनल फायद्यासाठी वर्कच्या ठिकाणी त्रास देणं तुझ्यासाठी योग्य नाही. प्रियाने सर्वांसमोर शनायावर टीका केली. साहजिकच ती सत्तेचं वर्गीकरण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होती. यावेळी सिक्रेट मॅगझिन्सच्या शूटसाठी गिव्ह मी सम फेस, त्यांचे रिक्वेस्ट ऐक आणि वेदांसाठी गोष्टी कठीण करू नकोस, ठीक आहे? प्रियाचे शब्द ऐकल्यानंतर आनंदचे हृदय रागाने भरले. प्रिया शनायावर टीका करण्याऐवजी प्रज्ञाला धडाका देत नाही. तिला असं का वाटतं की स्कीमिंगली इथे शनायाला आणून शनाया आता तिच्या हद्दीत आहे आणि ती तिच्या इच्छेनुसार त्रास सहन करायला लावेल तिला? शनाया शांत राहिली. तिने नुसतंच प्रियाकडे पाहिलं आणि किंचित हसली. तिने तिचा टेम्पर लूज केला नाही किंवा कशाशीही अग्री केलं नाही. तिच्या रिॲक्शनमुळे प्रियाला तिच्या मनात काय प्लॅन आहे हे सांगणं कठीण झालं. ही टीम एअरपोर्टच्या बाहेर पडण्याच्या दिशेने निघाली. त्याचवेळी आदित्य आणि त्याच्या अमेरिकन सहाय्यक कंपनीतील काही हायर अप्स अरायव्हल हॉलच्या बाहेर येत होते. आदित्यला पाहिल्यावर प्रियाने तिच्या हाय हील्ड शूजवर त्याचा पाठलाग केला. जसं तिने एखाद्या सुपरस्टारला पाहिलं होतं तसं. तो खरोखरच खूप फेमस होता, जस्ट लाईक अ बॉर्न किंग. तो कोणत्याही सेलिब्रिटीपेक्षा जास्त आय कॅचिंग होता. प्रेसिडेंट आदित्य, प्रेसिडेंट आदित्य. प्रियाचा कॉल ऐकून आदित्यने टर्न होऊन बघितलं तर वेदांची टीम त्याच्याकडे येत होती. त्याचा सगळा फोकस शनायाकडे होता आणि ते त्यांच्या डोळ्यांमधून कन्व्हर्स करत होते. आदित्यच्या डोळ्यांमधील लोक शनायाला समजला. त्याला तिने आपल्या घरी जाण्याची संधी फाइंड आउट करावी अशी त्याची इच्छा होती, जेणेकरून ती त्याच्या बरोबरच राहू शकेल. शनाया अंडरस्टँडिंगली हसली. ती त्यासाठी उत्तम प्रयत्न करेल. आदित्य का फिरला हे रागिणी आणि आनंद यांना माहीत होतं. त्यांना हे देखील माहीत होतं की आदित्यपासून कमीत कमी 2 मीटर अंतरावर प्रियाला थांबवलं जाईल. नक्कीच टर्न अराउंड करून शनायाला पाहिल्यानंतर आदित्यने प्रियाला नोटीस न केल्याचं नाटक केलं आणि थेट त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लिंकन लिमोझिनमध्ये चढला. आदित्य जाताच प्रिया फक्त दुरून पाहत राहिली. रिडिक्युलस. आनंद स्निअर्ड इनसाइड. तुला असं वाटतं की कोणीही शनायाच्या बिग बॉसला अप्रोच करू शकेल? प्रियाला तिच्या आयडलच्या जवळ जाण्याची संधी मिळाली नसली तरीही ती खूप एक्सायटेड होती. मी इथे आदित्यला भेटेल अशी मला कधीच अपेक्षा नव्हती. तो खूपच हँडसम आहे. यावेळी रागिणीने आतून रिॲक्ट केलं.
अशी आणखी एक गोष्ट आहे ज्याची तू कधीच अपेक्षा केली नसती. ज्या व्यक्तीस तू आत्ताच अरेरावी करते आहेस ती आदित्यची पत्नी आहे. आत्ता काही घडलंच नाही अशा प्रकाराने शनायाने चष्मा हळुवारपणे लावला आणि ती शांत राहिली. त्याचवेळी प्रियाने एका टॉप मॅनेजरच्या इम्पोजिंग मॅनरवर परत येताच तिने तिघांची बोलताना सांगितलं, शनाया, तू नुकतेच अमेरिकेत आली आहेस म्हणून थोडा आराम कर आणि टाइम डिफरन्सशी ॲडजस्ट हो. ड्रायव्हर तुला हॉटेलमध्ये घेऊन जाईल. वेदांत, प्रज्ञा आणि मी एकत्र फॅमिली डिनर अटेंड करतो आहोत. तुम्ही तिघेजण काळजी घ्या. फॅमिली डिनर. दुसऱ्या शब्दात प्रियाने प्रज्ञाला आधीपासूनच सिस्टर इन लॉ म्हणून एक्सेप्ट केलं होतं. शनायासारख्या एखाद्यास जी फॉरेनमध्ये होती, जिच्याकडे जास्त रिसोर्सेस आणि मीडियाचं कोणतंही कनेक्शन नव्हतं, तिच्यासाठी गैरसोयीचं होणं सोपं होतं. प्रियाला स्पष्टपणे हवं होतं की शनाया तोट्यात पडावी, पण त्यात ती एक गोष्ट विसरली होती. 3 वर्षांपूर्वी शनाया काही मोठ्या अमेरिकन जाहिरातींमध्ये अपेअर झाली होती. जरी ती तिच्या करिअरच्या शिखरावर पोचली नव्हती तरीही ती पूर्णपणे एकटी नव्हती. मी बऱ्याच दिवसांपासून अमेरिकेत आले नाही. मी काही जुन्या मित्रांना भेटायला जाते. खरं तर मी इथे असताना त्यांच्याबरोबर राहू शकते. तू हॉटेलची रूम कॅन्सल करू शकतेस. शनायाने शांतपणे उत्तर दिलं. ते ठीक आहे, पण जेव्हा आम्ही सेटवर येण्यासाठी तुझ्याशी कॉन्टॅक्ट करू तेव्हा तू वेळेवर यायला हवं. प्रियाने मंजुरीसाठी होकार दिला. संपूर्ण वेळात प्रज्ञा शांत बसली आणि प्रिया शनायाला कसं वागवते आहे याचा आनंद ती घेत राहिली. प्रिया तिला जास्त त्रास देते आहे हे इतकं स्पष्ट होतं. पण तिच्या लहान भावाच्या कारणास्तव प्रियाने तिला कितीही नापसंत केलं तरीही तिने थोडं कंट्रोल ठेवलं. ती आता अमेरिकेत असल्याने शनायाला अजूनही वाटतं की ती कमबॅक करू शकेल. प्रज्ञाचा असा विश्वास होता की ही ती ब्रेक आहे ज्याचा ती शोध घेत होती. दरम्यान प्रियाचा प्रज्ञाला मदत करण्याचा हेतू होता, परंतु तिला खरोखर वाटतं की ते इतकं सोपं आहे. शनायाशी डील केल्यानंतर प्रियाने वेदांत आणि प्रज्ञा समवेत एअरपोर्ट सोडलं. ते निघून गेल्यानंतर शनायाने आदित्यला फोन केला. आदित्य, तू खूप दूर गेलायस का? तुला काय वाटतं? आदित्यने आधीपासूनच ड्रायव्हरला हिडन लोकेशनला थांबण्याची सूचना केली होती. त्याला माहिती होतं की शनायाला इतरांपासून दूर जाण्याचा मार्ग सापडेल, आणि तो बरोबर होता. शनाया स्वतःवरच हसली आणि शांतपणे वेट करत थांबली. 1 मिनिटापेक्षा कमी वेळात एक लिंकन लिमोझिन तिच्यासमोर आली. ड्रायव्हरने तिच्यासाठी नम्रतेने दार उघडले आणि इंग्लिशमध्ये त्याच्या कारमध्ये वेलकम केलं. शनाया, आनंद आणि रागिणीसह कारमध्ये बसली. आनंद आणि रागिणीची पहिली वेळ होती की ते आदित्यच्या इतक्या जवळ होते, पण त्या दोघांकडेही थेट त्याच्याकडे पाहण्याची हिंमत नव्हती, कारण फक्त शनायाच्या समोरच आदित्य आपला रेअर जेंटलनेस रिव्हील करेल, तर इतर सगळ्यांसमोर तो बर्फासारखा कोल्ड होता. सिक्रेट मॅगझिनच्या शूटमुळे तू काळजीत आहेस का? आदित्यने विचारत त्याने तिला लाल वाईनचा ग्लास दिला आणि तिच्या लांब गडद केसांमधून हळुवारपणे त्याचा हात फिरवला. ते तिघं एकाच बोटमध्ये आहेत. ते माझ्यासाठी नक्कीच त्रास निर्माण करतील. माझी जागा घेणं किंवा मला रिप्लेस केलं गेलंय हे समजून घेणं अनपेक्षित ठरणार नाही. मी सध्या मेंटली प्रिपेअर्ड होतेय. प्रिया आमच्या शनायाला अरेरावी करतेय कारण तिथे अनफॅमिलियर आहे आणि तिचे इथे फॅन्स नाही आहेत. आनंदने रागाने तक्रार केली. मी इथे अनफेमिलियर आहे हे तुला कोणी सांगितलं? शनायाने सखोल अर्थाने आनंदला विचारलं. जरी मी फ्रान्समध्ये डेब्यू केला असला तरी जेव्हा मी रनवेवर अपेअर झाले त्या दिवसात मला बऱ्याच युरोपियन आणि अमेरिकन सुपर मॉडेल्स जीजी हदीद, पॉलिना आणि इतरांची माहिती मिळाली. अमेरिकन रॉयल मॅगझिनचे एडिटर ही माझे मेंटॉर होते अर्धा महिना, पण त्यांना कदाचित आता मी आठवणार नाही. नंतर माझे इंडियन नाव कोणालाही माहीत नव्हतं. ते मला ॲना म्हणून ओळखत होते. शनायाने शांतपणे स्पष्ट केलं. शनायाकडून प्रसिद्ध युरोपियन आणि अमेरिकन पर्सनॅलिटीच्या नावांचा उल्लेख ऐकून आनंद आणि रागिणीने सरप्राईज्ड होऊन त्यांचे डोळे मिचकावले. मला माहिती आहे की प्रिया विल गेट रिड ऑफ मी ॲज सून ॲज आय एम ऑफ नो यूज, आणि ती प्रज्ञाला बूस्ट देण्यासाठी मला वापरते आहे. विशेषतः आता मी अमेरिकेत आहे असं तिला वाटतं की मला चान्स मिळणार नाही. हा, शेमलेस. आनंद ग्रंटेड. अमेरिकन रॉयल मॅगझिनच्या एडिटरशीही मी फॅमिलियर आहे.
तुला तुझ्या मेंटॉरला भेटायचं आहे का? थोडा वेळ शांत बसलेल्या आदित्यने अचानक विचारलं. आदित्य, मी आधीही हे बोललीये, तू मला मदत करायची नाही. फक्त एक प्रायव्हेट गेट टुगेदर सारखं ट्रीट कर. आदित्य हसला, जेव्हा त्याचा संपूर्ण चेहऱ्याची एक बाजू सूर्याखाली मोहक चमकत होती. हां, ठीक आहे, शनायाने होकार दिला. अर्थात तिला कधीच अपेक्षित नव्हतं की हे प्रायव्हेट गेट टुगेदर तिच्या आणि प्रज्ञा यांच्या संघर्षातील निर्णायक घटक ठरेल. आदित्यचे स्वतःचे मॅन्शन अमेरिकेत होते, त्यामुळे हॉटेलमध्ये राहण्याची आवश्यकता नव्हती. प्युअर अमेरिकन स्टाईल रूम्स वॉर्म आणि कोझी होत्या, कोणत्याही हॉटेल स्वीटपेक्षा जास्त कम्फर्टेबल. हे सिक्रेटच्या हेडक्वार्टर्सपासून थोड्या जास्त अंतरावर असल्याने आदित्यने सोहमला आधीपासून सिक्रेटचं शेड्यूल शोधण्यासाठी इन्स्ट्रक्ट केलं होतं. सोहम वेल प्रिपेअर्ड होता. त्याला रात्रीच्या जेवणाची वेळ काय असेल हे देखील त्याला ठाऊक होतं. शनायाला हे खूपच इम्प्रेसिव्ह वाटलं, तर आनंद आणि रागिणी स्वतःवर विचार करण्याशिवाय मदत करू शकले नाही. क्विक शावर घेतल्यानंतर शनाया खिडकीजवळ उभी राहिली आणि तिने बाहेर पाहिलं. यावेळी आदित्य ब्लॅक रोब घालून तिच्याकडे गेला. त्याचे काळे केस पाण्याने ओले होते. शनायाने नॅचरली त्याच्या हातातून टॉवेल घेतला, तिच्या टिपटोवर उभी राहिली आणि त्याचे केस ड्राय करू लागली. दरम्यान आदित्यने तिच्याकडे सिरियस एक्सप्रेशनने बघितलं. तुला काय हवंय? तू माझ्याकडे खूप लक्ष देऊन पाहतोयस. मी विचार करत होतो, अजून दिवस असल्याने मी काहीतरी करू की नाही. आदित्यने शनायाच्या चिनवर हात ठेवला आणि हळुवारपणे तिच्या ओठांवर किस केलं. फ्रेंच किस ॲक्च्युली. त्यानंतर मुलायम ओठांना हळूहळू तिच्या कानापर्यंत नेलं आणि त्यांनी मोहकपणे कुजबुजत म्हटलं, प्लेनमध्ये मला तुझे किसेस घ्यायचे होते. शनायाने खिडकीतून टक लावून पाहिलं, ह्या काळजीत की बाहेरील लोक त्यांना पाहू शकतील. पण आदित्यच्या टीझिंगला तिला प्रतिकार करता आला नाही, कारण ती स्वतःच्या बॉडीचा कंट्रोल लूज करत होती. ती त्याच्या आर्म्समध्ये वीक होती. त्यांच्या रोब्सला फ्लोअरचा वे सापडला, कारण त्यांच्या अत्यंत वल्नरेबल सिच्युएशनमध्ये ते एकमेकांना फेस करत होते. कंट्रोल लूज होताच त्यांनी लगेच सॉफ्ट बेडवर स्वतःला नेलं. ब्राईट लाईट असल्याने शनायाला आदित्यची फिगर क्लिअरली दिसली. वेस्टर्न मॉडेलशी ती कम्पॅरेबल होती. त्याची बॉडी नॉर्मल एशियन पर्सनसारखी थिन आणि वीक नव्हती. त्याची बॉडी फर्म आणि परफेक्टली स्कल्प्टेड मसल्सनी बनलेली होती. त्याची स्किन हेल्दी ब्रॉन्झप्रमाणे चमकत होती. त्याची अशी बॉडी बघून शनाया वेंट क्रेझी. आदित्यने तिला त्याची बॉडी स्कॅन करताना पाहून त्याला आनंद झाला. तो सुद्धा त्याच्यापासून प्रभावित झाला. शनायाची बॉडी इंटरनॅशनल मॉडेल स्टँडर्ड्स पूर्ण करते. 178 सेंटीमीटर्स टॉल, अगदी योग्य असे मोजमाप आणि फिकट गुलाबी लांब बारीक पायांची एक सुंदर जोडी. यासह तिच्या अराउंड टेम्पटेशन रेजिस्ट करणं कठीण होतं. दोन फिगर्स एका पेअर ऑफ परफेक्ट बॉडीसारख्या एकत्र येत होत्या. ही स्वर्गातून दिलेली भेट होती आणि ते एकमेकांसाठीच बनले होते. आदित्य हसला. आपले आयुष्यभर अशीच फिगर राहिल्यास डिवोर्सचे चान्सेस 0 होतील. शनायानेही हसून उत्तर दिलं. तिने हळूच आपला डावा हात उंचावला आणि आदित्यच्या उजव्या कानावर ब्रश केला. मला तुझ्या कानावरील हा तीळ सगळ्यात जास्त आवडतो. तू इयररिंग्स घालून बॉर्न झालाय असं वाटतं. आदित्य त्याचं बर्निंग पॅशन कंट्रोल करू शकला नाही आणि त्याने वाकून त्याचे लिप्स तिच्या लिप्सवर प्रेस केले. त्याचे वॉर्म पाम्स पण कंट्रोल ठेवू शकले नाही. शनाया रिलीज्ड अ क्वाईट मोन ऑफ प्लेजर आणि तिने आदित्यच्या इयरला पॅशनेटली किस करून रेसिप्रोकेट केलं. दोघं अफेक्शनेटली चालूच राहिले. जेव्हा ते शेवटी थकले तेव्हा त्यांनी एकमेकांना हक केलं आणि झोपी गेले. ते जागे झाल्यानंतर परत त्यांनी हक केलं आणि गोड शब्द बोलले, प्रेमळपणे, त्यांना जे करायचं आहे ते करण्यापूर्वी. नक्कीच नेहमीप्रमाणेच त्यांनी आपल्या इंटिमसीची शेवटची स्टेप पूर्ण केली नाही. परंतु शनायाला अजूनही अशी इच्छा होती की असंच लाईफ स्टँडस्टिल राहिलं तर ते किती परफेक्ट होतं. दरम्यान प्रिया हॉटेलमध्ये वेदांत आणि प्रज्ञा यांच्या समवेत रात्रीचं जेवण घेत होती. प्रज्ञाला सावधगिरीने वागताना पाहून ती पटकन म्हणाली, तू मला घाबरू नकोस.
प्रियादी, मी खरंच तुझ्यावर सॅटिस्फाईड नाही, पण याची पर्वा नाही, कारण तू माझ्या भावाचा निर्णय आहेस. लवकरच आपण फॅमिली बनू शकणार असल्याने मी नक्की तुझ्या बाजूने आहे. प्रियाने तिच्या समोरचे चिकन कापले आणि एक तुकडा तिच्या तोंडात ठेवला. त्यानंतर तिने प्रज्ञाकडे हळुवारपणे न्याहाळून पाहिलं. मला माहितीये की तू आणि शनाया पाणी आणि आग सारखे आहात आणि ह्या क्षणी शनाया खूपच आरोगंट आहे. ॲक्च्युली तुमच्यात जे घडलं त्यामुळे मला वाटलं की आपण तिला ओ करतो, पण तिने अलीकडे केलेल्या गोष्टींनंतर मला असं वाटतं की ती पिटीच्या वर्थ इट सुद्धा नाहीये. सिक्रेट बरोबरची मीटिंग उद्या सकाळी 8 वाजता होईल, पण मी माझ्या असिस्टंटला तिला आधीच सकाळी 9 वाजता आहे असं सांगण्यास सांगितलंय. सिक्रेटच्या एडिटरला उशिरा आलेले लोक आवडत नाही, म्हणूनच उद्या शनायाची जागा रिप्लेस होईल कदाचित. पण आम्ही एकत्र शूटमध्ये अपेअर होऊ हाच प्लॅन होता ना? प्रज्ञाला प्रियाच्या ॲक्शन्स समजल्या नाहीत. मी फक्त म्हटलं होतं की आपण डिस्कशनचा टॉपिक तयार करण्यासाठी एकत्र शूटिंग करतो आहोत, म्हणजे तुमच्या स्कॅन्डलवरचे लक्ष दुसरीकडे फोकस होईल. आता आपण अमेरिकेत आहोत, असं नाही की ती आसपासची एकमेव एशियन मॉडेल आहे. वेळ आली की आम्हाला सहज सापडेल आपल्याबरोबर काम करण्यासाठी आणखी एक मॉडेल. प्रियाने एक्सप्लेन केलं. शनाया गिव्हअप करणार नाही. हा मॅगझिनचा निर्णय आहे आणि टॅलेंटशी ह्याचा काहीही घेणं देणं नाही. शूटिंग संपल्यानंतर तुझी व्हॅल्यू वाढेल आणि शनायाचं करिअर धोक्यात येईल. तेव्हा घरी असलेल्या लोकांना तिला इथे अमेरिकेत प्राप्त झालेल्या कोल्ड रिसेप्शनबद्दल कळेल. दॅट विल टीच हर अ लेसन. शनायाने हे आधी सांगितलं होतं की प्रिया ही अशी व्यक्ती होती जी तिच्या आर्टिस्टला कंट्रोल करण्यात आनंदित होती. म्हणून जेव्हा ती खाली उतरली तेव्हा शनायाचा लुक प्रियाच्या द्वेषाला पेटवण्यासाठी पुरेसा होता. जणू ती तिला त्रास होण्याचा मार्ग शोधणार नाही. प्रज्ञाने तिची पाठराखण करणाऱ्या 2 लोकांकडे पाहिलं आणि तिला वाटलं की ती एक सुपरस्टार होणार आहे. शनाया, जिच्याकडे काहीच नव्हतं, तिच्याशी स्पर्धा कशी करू शकेल? खरोखरच रागिणीला सकाळी 9 वाजताच्या मीटिंगची वेळ प्रियाद्वारे सांगण्यात आली होती, परंतु प्रियाला काहीही कल्पना नव्हती की आदित्यच्या हाती आधीच एक प्रिसाइज शेड्यूल आलं होतं. म्हणून जेव्हा शनायाने पाहिलं की त्या वेळात काही फरक आहे, तेव्हा ती आधीच अंदाज लावू शकत होती की काय चालू आहे. शनाया, हे स्पष्ट आहे की टॅलेंट तुझ्यापासून फ्री होऊ इच्छित आहे. तू काय करणार आहेस? प्रियाला मला उशीर होईल असं बघायचंय ना, म्हणून मी लवकर जाईन, शनायाने उत्तर दिलं. परंतु तुम्ही दोघंही मेंटली बेटर प्रिपेअर्ड राहा. माझी जागा रिप्लेस होईल कदाचित. मी बऱ्याच दिवसांपूर्वी तयार झाले, रागिणीने उत्तर दिलं. त्याचवेळी मी तुला परत मिळवण्यासाठी एक मार्ग देखील तयार केलाय. पुढील एपिसोडसाठी आत्ताच आपल्या पॉकेट FM मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करून नवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवा. आणि जर तुम्हाला सर्व शोजचे एपिसोड्स आत्ताच ऐकायचे असतील तर आत्ताच डाउनलोड करा आपला पॉकेट FM ॲप आणि एन्जॉय करा नवनवीन शोज.